खरं म्हणजे मी ठरवलं होतं की वेळाला जे आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि मग मुंबईहून धुळ्याला जायचं विमानाने आणि धुळ्यावरून शिर्डीला येऊन येवल्याला यायचं बाय कार. तर विमानात आम्ही सगळे बसलो. विमानाचे दोन्ही इंजिन सुरू झाले आणि ते आता धावपट्टीवर जाणार, त्याची तयारी नव्हती. धावपट्टीवर जायची आणि उड्डाण घेणार. तितक्या डॅशबोर्डचे जे स्क्रीन्स जे आहेत ते दोन्ही जे आहेत बंद झाले. आता त्यामुळे मग साहजिकच जे आहे नेव्हिगेशन वगैरे सगळं काय उरतं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. स्पीड पासून सगळ्या गोष्टी, कल्पना आणखी काय काय असेल. तर नशिबानं ते मध्येच कुठेतरी जे आहे ते जर बंद झाले असत्या तर लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम झाला असतं, कुठे भरकटलं असतं, मला माहित नाही काय झालं. पण ताबडतोब मग ते उड्डाण जे आहे कॅन्सल केलं. आणि आम्ही सांगितलं की बा ठीक, कॅन्सल करून टाका काय, आणि तुमचे इंजिनियर राहिल्यानंतर मग तुम्ही जा, तर तुम्ही थांबा इथे. आणि मग गाडीनं जे आहे रस्त्यानं येवल्याला पोहोचलो. ते आता इंजिन आहे, मशीन आहे, त्याच्यामध्ये काही काही वेळेला ज्या अशा अडचणी निर्माण होतात. ठीक आहे ना, कारण रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का. पण तसं काही हल्ला करणारं, हल्ला कोणी काही करेल असं आम्हाला तर काही वाटत नाही. कारण हे सुद्धा अजितदादांच्या बद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात ते. कारण ते त्यांचे काका होते अजितदादा. त्यामुळे अधिक खोलात जाणं त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काही वाटत नाही. पण ठीक आहे ना, एक सूचना आलेली आहे, गृहमंत्री त्याचे त्या संदर्भामध्ये विचार करतील. ट्रॉफिकचा फटका जो आहे मालेगाव पासून ते थेट येवल्यापर्यंतचा, हा गेल्या 4 दिवसापासून होतो आणि त्याचा फटका काल तुम्हाला पण बसला. तुम्हाला तांदूळ लासलगाव मार्गे यावं. हे खरं आहे. आता अधिवेशन काळामध्येच ॲडिशनल डीजी या राज्यातले सगळं ट्रॅफिक, नॅशनल हायवे वगैरे जे आहेत त्याचं जे व्यवस्थापन ते करतात. तर त्यांची मीटिंग मी आता मुंबईलाच लावलेली आहे. की ठीक आहे, आता आपण बायपास करतो आहोत, शिवल्याला मोठे रस्ते करणार आहेत, त्यासाठी सगळे आता प्लान्स वगैरे जे आहेत तयार होत आहेत. परंतु तोपर्यंत जे आहे ह्या विभागामध्ये जिथे जिथे बॉटलनेक झालेले असतील, जिथे जिथे गाड्या स्लो होतात आणि थांबतात, त्या त्या ठिकाणी असं पोलीस फोर्स लावावा लागेल. आणि त्याचबरोबर आपल्या जनतेतून, कार्यकर्त्यांमधून हे वॉर्डन्स आपल्याला घ्यावे लागतात. एवढे पोलीस मिळणार नाही, पण जर समजा 4 पोलीस मिळाले आणि 4 जर वॉर्डन असतील म्हणजे कार्यकर्ते की ज्यांना हौस आहे याच्यामध्ये काम करण्याची, तर ते शिकून त्या पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकतात. मुंबईमध्ये सुद्धा आपण अनेक वेळा ही पद्धत वापरतो. नाशिकमध्ये सुद्धा मी त्यांना तेच सांगितलं. तर या सगळ्याचा आम्ही विचार करू. जोपर्यंत तुमचा बायपास होत नाही, मोठे रस्ते होत नाही, तोपर्यंत ते ट्रॅफिक जे आहे स्मूथ कसं होईल. आणि मला कोणत्या सांगितलं कुठल्या तरी घाटामध्ये काम चालू आहे म्हणून, कन्नडच्या घाटामध्ये. त्यामुळे तो तिथला काहीतरी रस्ता बंद झाला, त्या पण गाड्या इकडे वळवल्या. ठीक आहे, असं होतं, नाही काम करायचं म्हटल्यानंतर या गोष्टी होतात. पण त्यातूनही आपल्याला आणखीन सुलभ कसं होईल त्यासाठी प्रयत्न करू. तर प्रत्येकजण सगळे दावा करतायत
ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात, त्या अजितदादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही. आणि असं काय ठरलं हे आम्हाला तरी काही माहिती नाही. पण आणखीनही काही ठरलं असेल उद्या आणखीन ते काही सांगतील. पण आता मी मागेच सांगितलं की आज आमच्या पुढे त्यांना काय कोणाला बोलायचं ते बोलू दे. आमच्या पुढे प्रश्न फक्त जे आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी काम हातात घेतलेलं आहे. त्यांना पूर्णपणे सहकार्य करणं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणं आणि ज्यांना त्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या, हे झालं ते झालं, त्यांनी त्यांच्याशी बोलावं ना. सुनेत्राताई ज्या आहेत आमच्या आता प्रमुख आहेत, त्या आहेत, त्या नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करावं. असं झालं, असं झालं, असं झालं काय. आणि मग तसं करायचं न करायचं जे आहे हे आता नवीन जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे लोक आहेत ते ठरवतील. आता शंका आहे, शंका कुणीही कितीही शंका निर्माण करू शकतो, काही शंका निर्माण होते. माझं म्हणणं तर एवढंच आहे, ज्यांच्या काही शंका असतील ते पुरावे असतील, तर आता त्याच्यामध्ये जे आहेत वेगवेगळ्या त्या संस्था काम करत आहेत, तपास यंत्रणा काम करत आहेत, DGCA काम करत आहेत, पोलीस काम करत आहेत. सन्मान्य उपमुख्यमंत्री सुनेत्राताई त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की बा CBIची इन्क्वायरी झाली पाहिजे. ताबडतोब CM म्हणाले मी अमित शहा यांना बोलतो, गृहमंत्री देशाचे, आणि त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही ही चौकशी करा. आणि मग या तपास यंत्रणांकडे ज्यांच्याकडे जी जी काही माहिती असेल ती त्यांनी त्या तपास यंत्रणांना दिली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये ती चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल. सत्तेत असूनही अजितदादांच्या घटनेचं सत्य 21व्या दिवशी बाहेर नसल्याने रुपाली पाटील यांनी शोकात टीका व्यक्त केली. सत्य हे बाहेर येईलच, कारण त्या विमानात नक्की काय झालं हे सांगणारं कोणीही जिवंत नाही. मग अशा वेळेला जे आहे ही जी काही एक यंत्रणा जी आहे याबद्दल चौकशी करणार, हे काय आहे असं काहीतरी आहे, ती नवीन यंत्रणा ती फक्त ही चौकशी करते की विमान कुठून आलं, कसं आलं, काय झालं असेल, पेट्रोल फ्युएल किती भरलेलं होतं, काय चूक झाली असेल, ब्लॅक बॉक्स जरी थोडासा ते म्हणत असले खरं तरी त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतील आणि त्यातूनच या सगळ्या बाहेर पडतील ना या गोष्टी. असा मोटारीचा अपघात नाही आहे की आपल्याला लक्षात ताबडतोब येईल ओव्हरटेकिंग करताना झालं तर आणखीन काही झालं. हा अचानक झालेला अपघात आहे, तर याला वेळ लागतात. आता वर्षापूर्वी अहमदाबादचा जो अपघात झाला म्हणा किंवा काय झालं, 200-250 लोक ठार झाले. अजून त्याचं पूर्ण जे आहे अहवाल येतो आहे, तर हा नक्की सुद्धा त्याच्या लवकर येईल हा अहवाल आणि सगळ्या शंका कुशंकाचं निरसन होईल. ज्यांची चूक असेल, आता कॅप्टनची चूक असेल तर त्याला काहीच करता येणार नाही, कॅप्टन असं नाही पायलट. पण कंपन्यांची काही चूक आहे का ते पाहिलं पाहिजे, इतर काय कोणाची काय चूक आहे ते पाहिलं पाहिजे. आणि जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध मग कारवाई होईल. असं आहे ना की तिथे आता अधिवेशन सुरू होतं, आता तूर्त बंद आहे, पण ह्या अशाच अधिवेशनाच्या काळामध्ये तिथल्या खासदारांनी जे आहे सगळ्यांनी जर उठून जर आग्रहाची मागणी केली तर सरकारला ऐकावं लागतं. पण तसं काही झालेलं जे आहे सामूहिकरित्या राज्यसभेत किंवा लोकसभेत असं दिसत नाहीये. पण आम्ही पत्र सुद्धा पाठवलेलं आहे, मक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठवलेलं आहे,
कांद्याच्या बाबतीत पाठवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही हे सांगितलेलं आहे. मक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मका त्याचा इष्टांक जे आहे ते वाढून द्यायला तयार आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे भारत सरकारचं की तुम्ही मका खरेदी करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण तो मका तुम्ही तिथल्या तिथे राज्यातच संपवला पाहिजे. म्हणजे रेशनमध्येच तुम्ही तो दिला पाहिजे. आता त्या अडचणी आहेत. रेशनमध्ये काही लोक घेतात मका, काही लोक घेत नाहीत. अशा सगळ्या अडचणीतून आपण पुढे जातो आहोत, पण आपला प्रयत्न सुरू आहे. मग आजच्या पेपरमध्ये तेच झालेलं आहे. खासदार कोण? हे होणार, ते होणार, ते होणार, ते नाव आले. काय वाटतं कशाबद्दल? आता प्रत्येक पक्ष जो आहे त्याची असलेली शक्ती, ताकद त्यानुसार शक्यतो बिनविरोध होण्यासाठीचे सगळेच प्रयत्न करतील. नाही झालं तर मग निवडणूक होतील. एकूण 7 जागा आहे महाराष्ट्रातल्या आणि 6 जागांवर बिनविरोध निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मात्र 7वी जागा जी तर त्यासाठी मतदान घ्यावं लागणार आहे. त्यामध्ये आता जर बघितलं तर पवार साहेबांच्या पक्षाची संख्या बढ़त मग काय मला काय माहिती नाही, कारण पवार साहेब हे काँग्रेस आणि उद्धवजी ठाकरे आणि पवार सगळे एकत्रित आहेत. तर कदाचित जर तिघांची जर बेरीज जर झाली आणि त्यांनी जर पाठिंबा दिला तर सोपं होईल पवार साहेबांना. मी काही पाहिलं नाही काय TV 9च्या हाती काय नवीन काय आलंय, पण त्या बाबतीमध्ये काही लोक ज्यांनी घेत होते त्यांना आता अटक झालेली आहे आणि स्वतः गृह मंत्रालय त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे. तर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते पाहिलं जाईल. मंत्री महोदयाने तू सांगितलं, मला तर काही कल्पना नाही, परंतु तसं जर कोणी सिद्ध झालं त्याच्यातून तर मी कधी राजीनामा द्यायला तयार आहे असं झिरमूळ यांनी सुद्धा सांगितलंय. त्यामुळे एक असं की मंत्र्यांचं जे ऑफिस आहे तिथे अनेक लोक काम करत असतात. क्लर्क्स असतात, PA असतात, PS असतात, कोण काय करतं, कोण काय करतं. काही ओळखीचे सुद्धा असे रामराम करणारे, नमस्कार करणारे, सतत येणारे आपल्याला कल्पना नसते. बाहेर जाऊन ते काहीतरी नवीन उद्योग करत असतात. तर ह्या गोष्टी आहेत आणि याच्यावर सध्या गृह मंत्रालयाचं फार कडक लक्ष आहे. आणि काही जण जखमी झाले माहिती आहे. ठीक आहे, आज शिवजयंती असल्यावर शिवप्रेमी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार हे स्वाभाविक आहे. शासनाने सुद्धा तिथे काही व्यवस्था चांगली ठेवलेली आहे. तरी सुद्धा या अडचणी येतात. यापुढे जे आहे शासनाने आणि तिथल्या लोकांनी जिल्हा यंत्रणेने सुद्धा अधिक काळजी घ्यायला पाहिजे. जी मुलं जखमी झाली असतील त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्हा यंत्रणेने ताबडतोब काळजी घ्यायला पाहिजे आणि दिवसभरामध्ये सुद्धा आता आणखी लोक येतील तिथे काही अडचणी होणार नाहीत निर्माण, या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस आणि जिल्हा यंत्रणा यांनी काळजी घ्यावी एवढं मी सांगितलं. असं आहे, मी आत्ताच सांगितलं, सगळ्याचीच चौकशी होती. ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल. तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं. ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी त्या ब्लॅक बॉक्समधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं. तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण, तो भाग नाही. आणि सरकार सुद्धा आणि भारत सरकार सुद्धा यामध्ये पूर्णपणे जे आहे काळजीपूर्वक लक्ष देत आहे आणि कोणाच्या काय चुका आहेत, मुद्दाम काय कोणी केलं का, हा एक भाग वेगळा झाला. आणि दुसरा भाग की पायलटची चुकी झाली की इंजिनामध्ये किंवा रडारमध्ये काही मिस्टेक निर्माण झाल्या, काही अचानक काही नादुरुस्त झाल्या. हे दोन वेगवेगळे भाग आहेत.
दोन्ही भागाचे जे आहे चौकशी होईल. आता सरकारचे पैसे जे आहेत कुठे जाणार नाही आणि त्या बाबतीमध्ये अधिवेशन 2 दिवसावर आल्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे आहे भाष्य करणं हे चुकीचं आहे. अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या येतील, त्याच्यामध्ये कदाचित त्याची सोय केलेली असेल, त्याच्यानंतर पुढचं बजेट येईल, त्याच्यामध्ये पुढची सोय केलेली असेल. हा मला असा प्रश्न असं वाटतो की या 10-15 दिवसामध्ये हा सगळा प्रश्न सुटेल. विलिनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं असं. आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय म्हणतो, काय सांगू शकणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.